मित्रांनो, गुरूंची कृपा मिळवायची असेल तर अहंकार सोडावा लागतो. ज्ञान हवे असेल तर नम्रतेची वाट धरावी लागते. अध्याय 16 आपल्याला शिकवतो, फक्त वेद वाचून कोणी ज्ञानी होत नाही, तर गुरुसेवा, श्रद्धा आणि समर्पण यातूनच खरे ज्ञान प्राप्त होते. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री गुरुचरित्रातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय 16 समजून घेणार आहोत. हा अध्याय केवळ कथा नाही, तर जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला मुख्य संदेश काय मिळतो, तर गुरूंचा त्याग करू नये. अहंकारामुळे ज्ञान दूर जाते. जीवनामध्ये अनेक संकटे येतात. अपमान, कठीण प्रसंग हे आपल्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. जो गुरुवर अटळ विश्वास ठेवतो त्याचे जीवन उजळते. आजच्या जीवनासाठी आजच्या काळामध्ये आपण थोड्याशा टीकेला दुखावतो, थोड्याशा अडचणीत मार्ग बदलतो. पण हा अध्याय आपल्याला सांगतो की संयम ठेवा, मार्गदर्शकांचा आदर करा, शंका नाही, श्रद्धा ठेवा आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. आपले आई वडील, शिक्षक, गुरु आणि मार्गदर्शक यांच्यावर विश्वास ठेवला तर जीवनात स्थैर्य येते. चला तर मित्रांनो, भावार्थाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण मागील अध्यायामध्ये पाहिले की श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री गुरु यांनी आपल्या सर्व शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवले व त्यांना तीर्थयात्रेला पाठवल्यानंतर श्री गुरु सिद्धमुनी गुरुसेवेसाठी गुरूंच्या जवळ आले. श्री क्षेत्र वैजनाथ येथे श्री गुरु 1 वर्ष राहिले. त्यानंतर एक ब्राह्मण श्री गुरूंकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही. मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात. वेदशास्त्र न शिकविता इतर गोष्टी करायला सांगतात. मला त्याचा वीट आला आहे. मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे. तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतः आपले अहित करून घेत आहेस. तू स्वतःचे गुण व अवगुण काय आहेत याचा विचार करीत आहेस का? तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरूंचे तू दोष सांगतोस. तुझे मन स्थिर होणार नाही. जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह आणि परलोकी काहीच लाभ होत नाही. जो गुरुसेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते. गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते आणि अष्टसिद्धी आपल्याला वश होतात. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर आणि गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी. अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो. त्यांनी धौम्य ऋषींचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले याची कथा पुढे सांगितलेली आहे. चला तर मग आपण ती कथा पाहूया. मित्रांनो, धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकाचे रक्षण कर. शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये. गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेले धान्याची तेथील नोकरासह कापणी, जोडणी वगैरे कामे करू लागला. धान्य पोत्यांमध्ये भरून ठेवले. ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला. त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला. शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवला. एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले. वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला. त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्यात फास बसू लागला. म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले. शिष्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद त्या ठिकाणी गुरूंनी त्याला दिला व नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला. अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी आणि अभिमन्यू, उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली आणि त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांना ही वेदशास्त्र संपन्न केले. नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काहीच नाही. हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. एकदा माणसाचे मन मोडले की पुन्हा ते एक होणे फार कठीण असते. हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना. म्हणून त्यांनी स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे.
तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली व त्याला अविचारापासून परावृत्त केले. तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणी वंदन केले. तुम्ही जगद्गुरू असून त्रिमूर्तींचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले. तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आमच्याकडे गुरुकडे जा. त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरूंकडे गेला व या ठिकाणी गुरुचरित्रातील 16व्या अध्यायाचा भावार्थ समाप्त झाला. मित्रांनो, जीवनात कितीही अंधार असो, कितीही संभ्रम असो, गुरूंचा हात डोक्यावर असेल तर मार्ग नक्की सापडतो. अध्याय 16वा आपल्याला एक अमूल्य असं सत्य सांगतो. अहंकार सोडला की कृपा सुरू होते, संशय सोडला तर ज्ञान प्रगट होते आणि गुरूवर विश्वास ठेवला की जीवन उजळते. कधी कधी गुरूंची कठोर वाणी ही शिक्षा नसते, ती आपल्या उन्नतीची तयारी असते. मित्रांनो, जसं सोन्यालाही चमकायचं असेल, तेजस्वी व्हायचं असेल तर तापल्यावरच ते तेजस्वी होतं. अगदी त्याचप्रमाणे तशीच भक्तीची श्रद्धा परीक्षेनंतरच दृढ होते. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी श्रद्धेने चालतोय का की अहंकाराने भरकटतोय? जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर ही कथा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. आमच्या चॅनलवर श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 ही संपूर्ण प्लेलिस्ट उपलब्ध आहे, ती नक्की पहा. पुढील अध्यायांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर हाच आमच्यासाठी आशीर्वाद आहे. आपला पाठिंबाच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया पुढील अध्यायात श्रद्धेच्या या पवित्र प्रवासात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.